नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही बाहेर निघलेलो आहे. आता मी आज खूप उशिरा व्लॉगला सुरुवात केली, कारण आज सगळे घरी होते. सुट्टीचा दिवस ना, तर मग सकाळी उशिरा उठणं झालं, उशिरा नाश्ता झाला आणि जेवण पण खूप उशिरा झालं आणि माझा आजचा पूर्ण दिवस हा बिझी गेला. तर आता आम्ही बाहेर चाललो. तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलते आणि मग बाहेर जाऊया. आज दिवसभर माझं चालूच होतं काम, काही ना काही काम चालूच होतं. तर म्हटलं चला आता थोडंसं तरी तुमच्यासोबत बोलते, आपलं काम आहे ते करूया. आणि इथं आदितीने बघा एक खूप छान क्राफ्ट बनवलाय, ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तिने दुपारी छान क्राफ्ट बनवले. आदिती इकडे दाखव बाळा, तुझं क्राफ्ट दाखव पटकन. ये. आणि हे बघा काय बनवलंय, ते काय आहे. आणि तिने बघा अंगठी बनवली, रिंग बनवली तिने, किती छान. आणि अजून काय बनवलंय, तिला असं क्राफ्ट बनवायला खूप आवडतं. त्याला काय म्हणते, कोणती रिंग, स्ट्रेस रिलीज रिंग ना. हा, ती रिंग बनवली, स्ट्रेस रिलीज रिंग बनवली. आणि अजून ते काय आहे, गेम असतो. हा गेम आहे असा खेळायचा त्यांचा शाळेत, तर तो तिने बनवलाय. आणि माझ्या हातात घालून दाखवत होतो आणि अंगठी. हे बघा, हे बघा किती छान, किती मस्त बनवलंय. आणि इथे बघा तिला काय मिळालंय शाळेत, दाखव 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 दाखव. आणि ती बनली आहे स्कूलची प्रिफेक्ट. प्रिफेक्ट बनली आता 1 महिन्यासाठी, म्हणजे आता एक्झाम होईपर्यंत तीच राहणार आहे. तर चला आता आम्ही जातोय जरा बाहेर. पाणीपुरी खायची आहे आम्हाला, तर आम्ही निघतोय आता बाहेर. तर मग मी बोलते आता तुमच्याशी, थोड्या वेळाने बोलते. मग बघू, जसं शक्य होईल तसं मी करते, तुम्हाला अपडेट देते. तर चला मग पालवे साहेब काय म्हणताय. हा बोला. बाहेर जायचं. बाहेर जायचंय, ठीक आहे चला मग. ओके चला. तर मंडळी, आत्ताच आम्ही बाहेरून आलो आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलूया. तर आम्ही बाहेर गेलो, तर तिथं आम्ही पाणीपुरी खाल्ली मस्त अशी, कारण आम्ही संडेला खातोच असं मी तुम्हाला मागं म्हटलेलंच होतं व्हिडिओमध्ये. तर मग आज जिथं आम्ही पाणीपुरी खातो तो भाई आलेला होता, तर म्हटलं चला मग आता खाऊया. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. तर आता खूप उशीर झाला आहे, 8 वाजलेत आता. तर आता मी पटकन आता सुकी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी असं बनवणार आहे, कारण दुपारचं जेवण पण शिल्लक आहे जरा. वरण भात आणि दुपारी मटार आणि सोयाबीनची ग्रेव्हीची भाजी बनवली होती आणि चपात्या. तर काहीच 2 चपात्या आणि भाजी शिल्लक आहे, वरण भात शिल्लक आहे. तर म्हटलं चला आता पटकन सुकी मेथीची भाजी आणि भाकरी बनवू आणि मस्त पटकन जेवण करू. तर चला मी तुम्हाला पटकन ती दाखवते, गावच्या पद्धतीची मेथीची सुकी भाजी. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते. आणि साहित्य एकदम थोडंसं लागतं, जास्त काही नाही लागत त्याला. तर मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे बघा, इथं मी मेथीची भाजी धुवून घेतली आहे, 1 जुडी मेथीची भाजी धुवून घेतली. लसणाच्या 2-3 कांड्या अशा बारीक चिरून घेतल्या. 2 हिरवी मिरची अशी कापून घेतली. तुम्ही ठेचा करून पण टाकू शकता, पण मी कापून घेतली. थोडेसे जिरे आणि खूप सारा शेंगदाण्याचा कूट टाकायचं त्याला. थोडासा असा जाडसर ठेवायचा, थोडा बारीक काही आणि जाडसर काही. आणि चवीपुरतं मीठ. इथं मी मातीचं भांडं तापायला ठेवलं, तर तेल गरम झाले. तर त्याच्यात टाकते मी लसूण. लसूण आहे ना लाल होऊ द्यायचं छान. लसणाचा कलर एकदम लाल झाला की भाजीला टेस्ट छान उतरते. कट करते. लसूण असा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा जिरा. जिरा झाल्यानंतर टाकायची हिरवी मिरची. शेंगदाण्याचा कूट नंतर टाकायचा. मेथीची भाजी थोडीशी परतली की शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मिरची अशी तडतडली ना की त्याच्यात टाकायची आपली ही स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी. 2-3 पाण्याने मेथीची भाजी धुवून घ्यायची. हे बघा,
छान असं मिक्स करून घ्यायची. एकदम झटपट होणारी रेसिपी. आणि जर आपलं सकाळचं जेवण शिल्लक असेल तर पटकन थोडंसं रात्री काहीतरी एक वेगळी भाजी करायची म्हणून हे ऑप्शन छान आहे मेथीच्या भाजीचं. आणि सध्या मेथीच्या भाजीचा सीझन पण चालू आहे. खूप सारे भाजी येते मार्केटमध्ये मेथीची. ती कमी होईल आता, आपल्याला इतकी वर दिसते पण ती खूप कमी होईल. त्याच्यात टाकायचं आपलं चवीनुसार मीठ. आणि मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटानंतर ते बराबर मेथीची भाजी बघा किती खाली जाईल, एकदम कमी होईल. 2 मिनिटं परतू द्यायचं. हे बघा 2 मिनिट परतल्यानंतर आपली भाजी किती बारीक म्हणजे एकदम किती खाली गेली बघा, थोडीच राहिली झाली एकदम. तर आता याच्यावर आपण थोड्या वेळ झाकण ठेवू शकतो. अगोदर आपण झाकण नाही ठेवलं कारण जर थोडीशी कडू वगैरे असेल भाजी तर ते वाफेने ती कडूपणा थोडासा त्याचा निघून जातो. तसं तर मेथीची भाजी कडू असली तरी चांगलीच असती, पण मी थोडं अगोदर 2 मिनिटं झाकण नाही ठेवायचं. नंतर त्याच्यावर आपण असं झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटं कमी गॅसवर ती भाजी शिजू द्यायची. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, स्लो फ्लेमवर करायचं आणि 5 मिनिटं ते शिजू द्यायची. तर 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघू की मेथीची भाजी शिजली की नाही शिजली. तर हे बघा, वाव. आणि त्याच्यात मी अजिबात एक थेंब पण पाण्याचा टाकला नाही आणि किती छान शिजली आहे बघा. आणि मी याच्यासोबत बनवली बाजरीची भाकरी. तर मी ही भाजी जास्त ड्राय नाही करणार, थोडीशी अशी ओलसर ठेवणार आहे. या स्टेजला टाकायचं याच्यामध्ये हा आपला शेंगदाण्याचा कूट. बघा, थोडा थोडा टाकूया शेंगदाण्याचा कूट. मिक्स करून घेते परत. आणि हा राहिलेला पण देव टाकून, एवढा लागणारच आहे कारण लिकीची फरमाईश की शेंगदाण्याचा कूट मग मी जास्त टाक. तिला मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट असा जास्त खूप आवडतो, मग ती खाती मेथीची भाजी व्यवस्थित. तर अशी आपली ही मेथीची भाजी आता 1 मिनिटानंतर डन. तयार आहे आपली मेथीची भाजी. हे बघा झाली. आता गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. कारण हे मातीचं भांडं आहे ना, तर ते गरम राहतं खूप वेळ, त्याच्यामुळं. हे बघा आता मी गॅस बंद केलाय ना, तरी सुद्धा आवाज येत असेल थोडं थोडं. तर तिची शिजण्याची प्रक्रिया ती चालू राहते थोड्या वेळ, म्हणून अगोदर 1 मिनिटभरच गॅस बंद करून ठेवायचा. तर तयार आहे आपली गावच्या पद्धतीची गावरान मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर चला या मग खायला मस्त अशी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.